350 आहे, 450 आहे, 40 ते 50 किलोची साईज आहे. नाही करून मग 30 किलोच्या वरचा पीस का ती सुरमई नाही. याला लोक कोण गंडवतात, ती सुरमई पण सांगतात, ती सुरमई नाही आहे. बंडल दिसतो एका बाजूला तार माशांचा ढिगारा. वाहू वाहू आले वाहू. इकडे पोपट मासे चालले आहेत. तुम्हाला कोलबी वगैरे काय निसून पाहिजे कटिंग करून सर्व इथे करून मिळेल. तर जय मल्हार मंडळी, कशा सर्व उत्तम असायला पाहिजे. मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो तुमचा आम्ही अग्रिकुल युट्यूब चॅनलवरती. आणि मंडळी सध्या आपण आलो ते म्हणजे कुलाबा सासूरगाव तिथे बरेच दिवसांनी आलोय. आणि चला आज बघूया आपल्याला काय मोहरा बघायला भेटते. सोबत आपले आहेत 2 मित्र. इथेन पण आलाय आणि आपला मित्र आवऱ्याचा दादूस तो पण आलाय. हे आपले सर्व जे आहेत ना ते माल असं इकडे पोपट मासे चालले आहेत. मावऱ्याचा पूर्ण ढिगाराच बघायला भेटणार आहे. चला आतमध्ये जाऊया. दालदीच्या बोटी आल्याच. चला दिसत हे सर्व आपल्या काकू आहेत ना मच्छी वगैरे कटिंग करून देतात. हे बघा इथं मुशा वगैरे कटिंग आहेत, बोंबील आहेत. हे सर्व तुम्हाला कोलबी वगैरे काय निसून पाहिजे कटिंग करून सर्व इथे करून मिळेल. हा हे जाऊया आपण. का आली आहे मंडळी वाहू वाहू आले वाहू. इकडे आले ती म्हणजे दालदीची बोट. या सर्व बोटी दालदीच्या बोटी आहेत. जाळीच्या साह्याने मासे पकडतात. दालदीची बोट बोलतात. पूर्ण लाईन नक्की त्यांचे झालेले दालदी आहे. सगळे दालदीवाले आहेत. बुशी वगैरे जे का मावरा बुरीचा मावरा स्पेशली येतं पकडतात. आणि काय काय भाव आहेत ना ते आपल्याला बघायचं. इकडे बघा टायनी कोलबी काढतायत. कसा आहे कंडा? 1200 रुपये टायनी कोलबीचा कंडा. आणि मंडळ दिसतो एका बाजूला तार माशांचा ढिगारा. पूर्ण सर्व तार मासे. आणि हल्दीला आपण जास्त घेऊन जाऊया. चला फटाफट. ही त्यांची हल्दीला याची हल्दीला घेऊन जाऊ. अरे नाही पण तुला मी हेच घेऊन देईन नाही. हा हे याच्यासाठी स्पेशल. मंडळी एकीकडे दिसतो तर म्हणजे बघा रावस मासा साईज बघू शकता याची किती आहे. नाही करून 6 किलो क्रॉस आहे. इकडे मोठे मोठे राक्षस आहेत, सकले आहेत, चप्पल मासा आहे. सुरमईचे प्रकार बघा. ती सुरमई नाही. याला लोक कोण गंडवतात, ती सुरमई पण सांगतात, ती सुरमई नाही आहे. आणि बघा ही आहे सुरमई ओरिजिनल. काकीने उचलले तवर. या बघा तवरी कसल्या मोठ्या मोठ्या तवरी आहेत. हे मंडळी मोठे मोठे मासे मिळतच असतात इथे. तुम्हाला मी नेहमीच दाखवतो. एकीकडे हा पोपट मासा. इथे आहे ना मंडळी यातला फरक सांगतो. हा आहे ना बापे आहे, ही बाय आहे. म्हणजे यो नर आहे, ही मादी आहे. नराचं नाही असं उभं असतं, मादीच असं हे असं. हे कोणाला बहुतेक जणांना माहिती नाही. याला म्हणतात पोपट मासा. पण एक सकला मासा इथे दिसतोय. नाही करून 30 किलोच्या वरचा पीस आहे. हे ते ना कोणाला समजणार नाही की असे मोठे मोठे मासे पण येतात. 30 किलोचा वरचा पीस आहे बघ. एकीकडे उचलून ठेवलाय, उलटा करून ठेवलाय म्हणजे शेवंती पाकाट. हा पाकाट कोणाला माहिती नसेल, पॅसिफिक मेंटारे स्पेशीचा पाकाट आहे. आणि आपल्याकडे येतात नाही असं नाही. आणि खूप मोठी साईजमध्ये पण असतात. तुम्ही बघून हात ही नाही करून ही साईज आहे अराउंड 40 ते 50 किलोची साईज आहे. आणि बघूया तिकडे त्या बाजूला पण ठेवले तिथे. आणि ते कटिंग चालू आहे सध्या त्यांची. आता बघा मंडळी फटाफट हे आहे ना उडवायची पद्धत बघा. हे सर्व आहे मंडळी कुटा म्हणजे हा जो मटेरियल आहे ना कुटा म्हणून जाणार. म्हणजे खात्तर जो आहे ना तो हा मटेरियल आहे. हे बघा आपल्या बंदरात सुद्धा असतो खात्तर बोलतात ना आपण, तो हा मटेरियल. हे सर्व गेलेलं आहे मटेरियल. येते मंडळी ते आहे बघा काय साईज मध्ये आहे. आणि कॅरेटमध्ये भरून ठेवतात. ही पद्धत आहे की बर्फात आहेत ना कॅरेटमध्ये टाकला व्यवस्थित राहतो. म्हणजे यांना उचलायला पण बरं पडतं. आणि मला वाटतं हे केलेलं आहे म्हणजे व्यापारी आहे त्यांनी घेतलेलं आहे. हा माल पडलेला आहे. हा बला. आणि पण एकीकडे चालला आहे तो म्हणजे कुट्टा म्हणजे खात्तरचा जो मटेरियल आहे ना तो चालला आहे. हे मासे आहेत नाही बघा, हे खात्तरवाले मासे आहेत. हे चालले आहेत खात्तरला. एकीकडे पण मला दिसेल की जो मार्केट आहे ना तो आपण आतल्या बाजूला आलो, शेडमध्ये आलो. म्हणजे हा एंडिंगचा भाग आहे. आणि इकडे आपण बघूया आपल्याला काय मासे बघायला भेटतात. ते दिसते चप्पल मासे ठेवले. आणि इकडे सर्व बाकीचे जे मावरं आहे ना सर्व एका बाजूला ठेवत चालले. तर मंडळी आपण आता बघतोय त्या पुढच्या बाजूला जाऊन. ही आमची आया दिसते. आया निसतंच आमटाला दिसते. आम्हाला देशील ना आमटाला. काय ठेवलंस आया सुनी? काय ठेवलंस बोलू? कोपा आहेत, सकला आहेत बारीक बारीक.
पोपट आहे बारका, ससा आहे, कार्प आहे. आणि तिकडे पण बघा मोठे मोठे मासे. हा आहे ना बोलार मासा, हाला म्हणजे याला म्हणतात इगल रे. हा इगल रे आणि हा मोठा आहे. नाही नाही करून 25-30 किलोचा आहे. इकडे आपल्याकडे आहे ना बाई आपण लहान घेतलं जेवायसाठी बघा बोलार. हा सेम आपण हा जेवायसाठी घेतलाय तरी. आणि मंडळी इथे बाकीचे मावरं बघा. तार मासा नको जेवायला, हाय बस झाला, यो बस झाला एक. आणि इकडे सगळे मासे जे आहेत ते खाली लावलेले आहेत विकायसाठी. दिसतो म्हणजे डगबरा मासा आपल्या वाण्यामध्ये स्पेशली मिळतो. आणि वाण्यातला हा मासा आहे. कधी कधी येतो पण ह्याची साईज ना मंडळी खूप मोठी साईज आहे. नाही कोण बघा आपला तो मासा आणि ह्या माशामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप मोठ्या साईजमध्ये हाताला पण नाही बसणार. इकडे टोली आहेत, हे मोठे मोठे पोपट मासे. इकडे आपला चांद नारबा आहे, तांब आहे, लाल टोची आहेत, सकले पोपट सर्व ठेवलेलं आहे इकडे. आणि इथे मंडळी असे मोठे मोठे मासे एका बाजूला विकायसाठी ठेवलेले असतात. आता बघूया आपण पुढे आपल्याला काय बघायला मिळतं. दिसते खाजरा, बापा कसल्या मोठ्या साईजमध्ये खाजरा आहे बघा. जिताडा, खाजरा, खजुरा काय बोलता तुम्ही कमेंट नक्की करा. मंडळी इथे दिसते बघा मोठा हलवा, मोठा सकला, ही वाहू प्रजातीचा असा आहे. आणि इकडे टोच्या किती मोठ्या सगळे सकले विकले हे सगळे ना मावरे ठेवलेलेच आहे. तुम्हाला मोठे मासे स्पेशली बघायला मिळतात. मोठे मोठे मासे बघायला चांद मोठा नारबा आहे बघा. इकडे टोचे आहेत. मगा तर मोठे मासेच दाखवतोय आज नुसते तुम्हाला मोठे मासेच बघायला मिळणार आहेत. आणि एक कुलाबामधला हा जो मार्केट आहे ना ॲक्च्युली भाव विचारायसाठी जातो खरा पण काय गर्दी असल्यामुळे ना त्यांना नीट भाव सांगता येत नाही. इकडे दिसतोय मोठ्या साईजची टायनी आहे. इकडे सफेद आहे. कसा आहे? 350 आहे, 450 आहे, 350, 450, चैती 600. आणि पाटी ती 1400 रुपये टायनीची पाटी. प्रत्येक कोलबीचा फरक समजू शकता. ही टायनी कोलबी आहे, ही सफेद आहे, ती चैती आहे, वेगवेगळे अलग आहे. आणि ह्याच्यामध्ये एक आहे ना ती बघा ही आहे ना ही जिरा कोलबी आहे बघा. हे तुम्हाला माहिती नसेल तर फरक समजून घ्या. मंडळी एका बाजूला बघायला गेलात ना ते मोठे मोठे जेवढे मासे आहेत ना ते सर्व विकायसाठी इथे ताम, पाला, सुरमई, इथे पाकट, तिथे लेबूर आहे. इकडे शिंगाला पण आहे मोठा. ते मोठे मोठे साईज मध्ये ठेवले. आणि हे सगळे मोठे मोठे मासे तुम्हाला इकडे बघायला. व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की. कारण आपण बघत आलो मावऱ्याचा भाव होता तो दाखवायला मिळाला नाही कारण गर्दी खूप होती. तरी मी तुम्हाला जे जे मोठे मावरे दाखवता आले ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला मंडळी असं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करीन. तुमच्या प्रकारची काळजी नक्की घ्या.